नमस्कार मंडळी, मी तेजल. आजकाल मुलं चपाती भाजी खायला बघत नाही. रोज काहीतरी चटपटीत मॅगी, नूडल्स यांसारखे पदार्थ खायला मागतात. शाळेत डब्याला पोळी भाजी दिली तर डबाही परत तसाच आणतात. पण मुलांना रोज रोज मॅगी, नूडल सारखे अनहेल्दी, आरोग्यासाठी चांगले नसणारे पदार्थ खायला देऊ शकत नाही. यासाठीच हा गव्हाच्या पिठापासून आणि भरपूर भाज्या घालून तयार केलेला पदार्थ. हा पदार्थ पौष्टिक तर आहेच, सुद्धा टेस्टही खूप छान आहे. मुलांना तुम्ही टिफिनलाही देऊ शकता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी एकदम साध्या सोप्या भाषेत सांगितली आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. अजिबात स्किप करू नका. आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक, कमेंट आणि तुमच्या फॅमिलीसोबत, फ्रेंडसोबत शेअर नक्की करा. यासाठी एका मिक्सिंग बाउलमध्ये एक मोठी वाटी गव्हाचे पीठ घेतले. यामध्ये चवीपुरतं मीठ घेतलं. अर्धा चमचा तेल घेतलं. आता यात थोडं थोडं पाणी ओतत चपातीसारखंच पीठ मळायचं आहे. तुम्ही या पिठाचे असेचही नूडल्स बनवू शकता, पण थोडंसं तांदळाचं पीठ मिक्स केलं ना की थोडी टेस्ट आणि नूडल्ससुद्धा छान होतात. यासाठीच यामध्ये मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं. आता ही दोन्ही पिठं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. थोडं थोडं पाणी घालत पीठ व्यवस्थित मळून घेऊया. चपातीला जसं पीठ मळतो ना तसंच पीठ मळून घ्यायचं आहे. मुलांना टिफिनला असे पौष्टिक आणि वेगवेगळे पदार्थ जर डब्याला दिले ना तर मुलं आवडीने तर टिफिन संपवतीलच, पण मुलांच्या पोटात पौष्टिक पदार्थ देखील जातील. हे पीठ जास्त घट्ट मळायचं नाही आहे, नाहीतर चकलीच्या साच्यामधून हे पीठ बाहेर येणार नाही. तुम्ही पाहू शकता पीठ मळून झालं आहे. हे एवढं पीठ मळून घ्यायचं आहे. आता यावरती झाकण ठेवून 5 मिनिटे हे पीठ असंच ठेवून द्यायचं. 5 मिनिटानंतर हाताला तेल लावून हे पीठ एकदा व्यवस्थित मळून घेतलं आणि चकलीच्या साच्यात राहील एवढा पिठाचा गोळा करून घेतला. आणि ही वाली शेवाची प्लेट चकलीच्या साच्याला लावून घेतली. तुमच्याकडे ज्या साईजची शेवाची प्लेट लहान मोठी असेल ती लावायची, पण ही एवढ्या साईजची छोटी शेवाची प्लेट घेतली तर नूडल्स छान दिसतात. चकलीच्या साच्याला देखील आतल्या बाजूने तेल लावून घेतलं आणि पिठाचा गोळा साच्यामध्ये व्यवस्थित भरून घ्यायचा. पीठ व्यवस्थित घट्ट दाबून भरायचं. मध्ये मध्ये सैल राहिलं तर शेव तुटू शकते. आता साचा बंद केला. या चाळणीला मी आधीच तेल लावून घेतलं होतं. आता यावरतीच पसरून आपण शेव पाडून घेऊया. अशा पद्धतीने पूर्ण चाळणभर शेव पाडून घ्यायची. शेव पहा किती मस्त लांब लांब निघाल्यात. साचा गोल गोल फिरवत पूर्ण चाळणभर शेव पाडायची. जास्त एकावर एक नाही पाडायची. पातळ लेअर करायचा. तुम्ही या शेवया इडली पात्रात सुद्धा इडलीच्या प्लेटमध्ये पाडू शकता. एकदम 3-4 प्लेट भरून शेवया पाडून घ्यायच्या आणि इडली पात्रातच वाफवायला ठेवायच्या. पहा, मी अशा एवढ्या शेवया पाडून घेतल्या. शेवयांची चाळण राहील एवढ्या भांड्यात पाणी उकळत ठेवलं आणि पाण्याला उकळी आल्यावर वरती चाळण ठेवली आणि चाळणीवर एक झाकण ठेवलं. आता 10 मिनिटे या शेवयांना वाफ काढून घेऊया. शेवयांना वाफ येते तोपर्यंत भाज्या कापून घेऊया. यासाठी मी एक शिमला मिरची, एक कांदा आणि एक गाजर घेतला. तुम्ही यात तुम्हाला पाहिजे त्या भाज्या घेऊ शकता. यामध्ये मटार, बीन्स, फ्लॉवर अशा तुमच्या आवडीने भाज्या घेऊ शकता. गाजर हा अशा पद्धतीने उभा पातळ कापून घेतला. शिमला मिरची देखील अशीच बारीक उभी कापून घेतली. कांदा आपण फोडणीसाठी जसा बारीक कापतो तसाच कापायचा. 2 लसूण पाकळ्या घेतल्या. अशा प्रकारे सगळ्या भाज्या कापून घेतल्या. 10 मिनिटे झाली. आता शेवया तयार झाल्यात का पाहूया. झाकण उघडलं आणि शेवयांची चाळण बाजूला काढली. शेवया मस्त तयार झाल्यात. आता या शेवया थोड्या थंड करायला ठेवायच्या. अशा पद्धतीने हाताने सुट्या सुट्या करून घ्यायच्या. आता सुट्या केलेल्या शेवया एका प्लेटमध्ये काढून घेतल्या. पहा, शेवया किती मस्त दिसत आहेत ना. शेवया अगदी सुट्या सुट्या झाल्यात. आता फोडणीची तयारी करूया. एका पसरट भांड्यामध्ये 1 चमचा तेल गरम करत ठेवले. तेल गरम झाल्यावर ठेचून घेतलेल्या लसूणच्या 2-3 पाकळ्या टाकल्या. लसूणचा थोडा कलर बदलला की बारीक चिरलेला कांदा टाकायचा. कांदा थोडा फ्राय झाला म्हणजे कांद्याचा थोडासा कच्चेपणा गेला की यामध्येच गाजर टाकायचा. गाजरसुद्धा
तेलात फ्राय करून घ्यायचा. लगेचच शिमला मिरची टाकायची. मिरची, कांदा, गाजर तेलात व्यवस्थित परतायचं. आता यामध्ये मसाले टाकूयात. यासाठी 1 चमचा मॅगी मसाला टाकला. यामध्ये तुम्हाला आवडतो तो तुम्ही मसाला टाकू शकता. यामध्ये मॅगी मसाला, नूडल्स मसाला किंवा मग पेरी पेरी मसाला, तुम्ही कोणताही मसाला घ्या. थोडंसं तिखट पाहिजे म्हणून पाव चमचा लाल तिखट टाकलं. मीठ तर आपण शेवया बनवतानाच टाकलं आहे, त्यामुळे आता टाकायची गरज नाही आहे. आता यामध्ये शेवया टाकूया. पहा किती मस्त लांब लांब दिसत आहेत ना. गॅस बारीक करायचा आणि शेवयांना छान मिक्स करून घ्यायचे. सर्व शेवयांना मसाले नीट लागले पाहिजेत आणि भाज्याही मिक्स झाल्या पाहिजेत. हे नूडल्स एका चमच्याने नीट मिक्स होत नाही आहेत, म्हणून मी 2 छोटे छोटे चमचे घेतले आणि अशा पद्धतीने मिक्स करते. हेल्दी नूडल्स तयार आहेत. यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतले. पहा किती छान दिसत आहेत. हे नूडल्स छान दिसतच नाहीत तर खूप टेस्टी लागतात आणि लहान मुले तर हे खूप आवडीने खातात. शिवाय मुलांना यातून भाज्या देखील खायला घालता येतात. मग कशी वाटली आजची रेसिपी? आवडली तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटू अशीच एक छान रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.